मी महाराष्ट्र बोलतोय या प्रवासात आपण आत्ता आहोत नंदुरबारमध्ये। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातल्या काही प्रतिष्ठित व्यक्तींशी आपण बोलणार आहोत की इथल्या समस्या काय आहेत, पुढच्या निवडणुकीतले त्यांचे मुद्दे काय असतील। चला तर ऐकूया ही मंडळी काय म्हणतात। तुमच्या मतदारसंघातला पुढच्या निवडणुकीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला ठरवा, काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो हा जिल्हा महाराष्ट्रातला क्रमांक 1 चा कुपोषणग्रस्त जिल्हा आहे। संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे सगळ्यात जास्त कुपोषणग्रस्त राज्य आहे, त्यातल्यात नंदुरबार कुपोषणग्रस्त आहे। हा कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे विशेष प्रयत्न झालेले नाही। दुर्दैवाने या मतदारसंघाचा खासदार 9 वेळा निवडून गेलेला असून सुद्धा ते स्वतः आदिवासी असून सुद्धा आदिवासींच्या कुपोषणाच्या प्रश्नामध्ये गंभीरतेने लक्ष घालत नाही आणि त्यामुळे लहान लहान अजाण आदिवासी बालकं दगावत आहेत। कुपोषणाचा मुद्दा त्यांनी मांडलाय, तुम्ही काय सांगाल? ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दरवर्षी रोजगारासाठी गुजरात आणि शेजारील राज्यामध्ये लोंढे दिवाळी दसरा दिवाळी असला की दरवर्षी हे प्रत्येक वर्षापासून चालू आहेत। विस्थापित होतात लोक। इथे मॅन पॉवर एवढा मोठा आहे, त्याचा उपयोग प्रशासन असेल किंवा राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने होत नाही। या उलट गुजरात राज्यामध्ये रोजगार भरपूर आहेत आणि मॅन पॉवर कमी आहे, म्हणून इकडचं जे मॅन पॉवर आहे त्याचा उपयोग ते करून घेतात। मला असं वाटतं की इथे रोजगाराचा निधी करोडो रुपये येतो, खर्च होतो, परंतु त्या इथल्या गरीब आदिवासी लोक जे आहेत त्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळे बघूया आणखी काही मंडळी काय म्हणतात। काही भगिनी इथं आहेत, काय वाटतं नेमकं तुम्हाला पुढच्या निवडणुकीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या मतदारसंघातला कुठला असेल? मी इथे वैद्यकीय सेवेत काम करते। हा एक रिमोट एरिया आहे। नंदुरबारमध्ये वैद्यकीय सेवा ही फार कमी प्रमाणात आढळते। म्हणजे दराखोऱ्यांमधनं पायी चालत रुरल सेंटरपर्यंत आदिवासी पेशंट येतो, तिथनं त्यांना नंदुरबारला रेफर केलं जातं आणि इथून सुद्धा काही ज्या सुविधा मिळत नाही त्यासाठी पुढे त्यांना अजून धुळ्याला रेफर केलं जातं। या सगळ्या याच्यामध्ये 4-5 तास निघून जातात आणि पेशंट दगावतो। तर माझं असं म्हणणं आहे की आपल्या रुरल सेंटर्सला आणि आपल्या नंदुरबारच्या पण सिव्हिल हॉस्पिटलला अत्याधुनिक सुविधा इथे उपलब्ध व्हाव्यात। काय वाटतं? नंदुरबार हा जिल्हा व्हायला बरेच वर्ष झालेली आहे, पण अजूनही इथे MIDCचं संकल्पना साकारली गेली नाही। ती जर साकारली गेली तर इथे खूप मोठे व्यापारी आहेत, त्यांना फायदा होणारच, पण जे आदिवासी लोक गुजरातला जातात त्यांचा रोजगार मिळवण्यासाठी त्यांनाही खूप मोठी मदत ती इथे होणार आहे। म्हणजे त्यांना दुसरीकडे जायची गरज पडणार नाही। समस्या जसं आहेत तशी या सगळ्या मंडळींकडे उत्तर सुरू आहेत, आणखी काही मंडळींकडनं आपण जाणून घेऊ। आगामी लोकसभेचा खरा मुद्दा हाच असला पाहिजे। हाताला काम आणि पोटाला भाकरी आणि राहायला छत हा खरा मुद्दा आहे। आज आपण पाहत असेल की पाडपटल्याचा आदिवासी याचा हातामध्ये धमक आहे, काम करण्याची ऊर्जा आहे, परंतु केंद्राकडनं अशा कुठल्याही प्रकाराचे किंवा महाराष्ट्राकडनं असं कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट येत नाही। आपण इथं महू म्हणून एक जो प्रकार आहे हा येतो, या संदर्भात स्पीडचा इथं कारखाना होऊ शकतो, लोकर जे बनवू शकतो, हाताला आपण काम देऊ शकतो। या ठिकाणी टॉप 10 खासदार आहेत, ते काँग्रेसचे आहेत। ज्यावेळेस लोकसभेचं मतदान येतं, लोकसभेचं इलेक्शन येतं, त्यावेळेस ते नेहमी सुरत भुसावळ रेल्वे मार्गाचे प्रश्न मार्गी लावू असं सांगताय, परंतु 2-3 पंचवार्षिकपासून पाहून राहिलेलो आहे की त्यांचं नेहमी हेच सांगणार होतं की मार्गी लावू। पण आता ही प्रचारात त्यांचा हाच मुद्दा राहणार आहे आणि पुन्हा पुढची लोकसभा येईल तोपर्यंत ही लाईन होईल की नाही होईल हे त्यांनी स्पष्ट करावं। काय सांगाल तुम्ही, कुठल्या विषयावरती विचार करायला हवा? महत्त्वाचा सगळ्यात कोणालाही ज्ञात नसलेला प्रश्न म्हणजे दारूबंदी। याच्यामुळे हा समाज इतका बिघडलेला आहे आणि इतका अधोगतीला पोचला आहे, त्याची दखल न घेतल्यास या सगळ्या सुविधा सगळ्या सुधारणा बेकाम ठरतील असं मला वाटतं। दारूबंदीचा अत्यंत महत्त्वाचा विषय त्यांनी मांडलेला आहे आणि तो निवडणुकीचाही मुद्दा ठरावा असं त्यांना वाटतं। या माऊलीने विचारू, काय तुम्हाला वाटतं पुढच्या निवडणुकीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला ठरावा तुमच्या लोकसभा मतदारसंघातला? नंदुरबार जिल्ह्यामध्ये दारिद्र्याचं प्रमाण पण खूप आहे आणि मला वाटतं 5 वर्षात जे काही BPL सर्वे केलं जातं तर त्याला पण पिरियड पाहिजे, कारण खूप लोक ह्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्यापासून ते BPL धारक लोक म्हणजे त्यांचं सर्वे प्रॉपर झालं नसल्यामुळे वंचित आहे। बेरोजगारीपासून कुपोषणापर्यंत आणि इथल्या दळणवळणापासून ते आरोग्याच्या छोट्या सुविधांपर्यंत, इथल्या वनदाव्यांच्या प्रश्नांपर्यंत अनेक विषय या सगळ्या मंडळींनी हाताळले आणि त्यांची मतं व्यक्त केली। त्यांचं सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की निवडणूक कुठली असो, उमेदवार कोणी असो, हे प्रामुख्याने मुद्दे जे आहेत, या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती विचार व्हायला हवा आहे।
आणि हेच पुढच्या निवडणुकीचे मुद्दे ठरायला हवेत. आपण आणखी काही लोकांशी बोलणार आहोत, बघूयात ते काय म्हणतात. काय वाटतं तुम्हाला, निवडणुकीचा मुद्दा काय असला पाहिजे? निवडणुकीचा मुद्दा असा असला पाहिजे की हा पूर्ण म्हणजे महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्हा हा पूर्ण ट्रायबल एरिया आहे, पण पूर्ण म्हणजे मागासलेला आदिवासी मागासलेला असं म्हटलं तरी चालेल. कारण या जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्रात कुठेही विकास झालेला नाही, बाकी सगळ्या क्षेत्रात झालेला आहे. शिक्षण असं आहे, जर आपण शिक्षण घेतलं तर काहीतरी पुढे आपण करू शकतो. त्याच गोष्टीकडे जर जिल्ह्याचं जे पाहिजे तसं लक्ष दिलं जात नाही शिक्षण क्षेत्रामध्ये. नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी नंदुरबार जिल्ह्याला फार वर्षापासून मागणी आहे सेल्वासा पॅकेजची. ती जोपर्यंत केंद्र सरकार मंजूर करून देत नाही, या जिल्ह्याचा विकास होणं शक्य नाही. नंदुरबार जिल्हा हा सुरुवातीपासून एकदम भाग्यवंत जिल्हा राहिलेला आहे. प्रत्येक टर्मला 2-2, 3-3 मंत्री लाभलेले आहेत, परंतु कुठल्याही मंत्र्यांच्या हस्ते लोकोपयोगी कामं होत नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे हातोडा पूल हा इतक्या वर्षापासून रेंगाळत आलेला आहे. फक्त भूमिपूजन व फोटो सेशन याचकडे या मंत्र्यांचं लक्ष असतं, कुठल्याही लोकोपयोगी कामांकडे यांचं लक्ष नसतं. नंदुरबार जिल्हा आदिवासी ग्रामीण जिल्हा आहे आणि छोटे छोटे नर्सिंग होम्स आहेत इथे 10-20 बेडचे. अशा हॉस्पिटल्सना चालवणं हे जिकिरीचं असतं, पण आमच्यावर जे मुंबई पुण्या किंवा मोठ्या शहरांमध्ये ज्या हॉस्पिटल्सना अटी आहेत त्या अटी आमच्यावर लादल्या जातात आणि त्यासाठी भरमसाठ कागदपत्र, भरमसाठ खर्च. उदाहरणार्थ कचरा फेकण्यासाठी साधा 150 रुपये पर बेड हा आमच्यावर खर्च लादला जातो महिन्याचा. जे पुण्यात आहे तेच आदिवासी भागात पण अपेक्षित केलं जातं आणि त्या मानाने आम्हाला काही सोयी सवलती दिल्या जात नाही. अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेला मतदारसंघ नंदुरबार दुर्गम आहे, आदिवासींची संख्या जास्त आहे, परंपरेने काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे काँग्रेसपासून आपण सुरुवात करू. त्यांना काय वाटतं नेमकं आत्ताच्या निवडणुकीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या दृष्टीनं कुठला वाटतो? तुम्ही सत्तेवर आहात आणि त्यामुळे केलेली कामं किंवा करायची आहेत कामं, राहून गेलेली कामं, या दृष्टीनं तुम्हाला काय वाटतं? इथं काही फार मोठे दिल्लीसारखे प्रश्न नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाहीत, जे सातत्याने चर्चेला येतात. कुपोषण असेल, मजुरांचं स्थलांतर असेल, हे 25 वर्षापासून आहे. युतीचंही सरकार होतं, आमचंही सरकार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहे, तरी ते बंद होत नाही. त्याच्यासाठी सामाजिक चळवळ उभी करावी लागेल, आदिवासी समाजाचं प्रबोधन करावं लागेल. आदिवासी समाजाची बाई त्याला गुजरातमध्ये घेऊन जाते, त्या माणसाला, त्याला रोजगार इथंही आहे, तेवढे पैसे त्याला इथेही मिळतात, परंतु तो इथं काम करत नाही, इथं व्यसनाच्या अधीन राहतो आणि म्हणून ती बाई त्याला तिथपर्यंत घेऊन जाते. नंदुरबारच्या माणसाला मुंबईला जायला सरळ ट्रेन नाही आणि त्याच्यामुळे तो इकडनं तिकडनं धक्के खात मुंबईला जातो किंवा राजधानीशी जोडला जातो. अशा वेळेला डबल लाईन या वर्षामध्येच 2015चा त्यांचा संकल्प आहे आणि 2015मध्ये डबल लाईन पूर्ण होईल. इथली परिस्थिती, त्यासाठी लागणारा वेळ, असे सगळे मुद्दे त्यांच्याकडे. तुम्ही इथले प्रमुख विरोधी पक्ष आहात आणि देशभर सगळीकडे भाजपची लाट आहे असं सांगितलं जाते. या मतदारसंघाच्या दृष्टीने तुमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल? या मतदारसंघात महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्याच्या सोबत स्थलांतर, कुपोषण हे मुद्दे या खासदारांच्या निष्क्रियतेमुळे झालेले आहेत. यांना जरी हे सज्जन असले तरी काम करण्याला काही अडचण नाही आणि काम करण्यासाठी जी कुवत लागते, जी पात्रता लागते, ती या खासदारांमध्ये नाही. 9 वेळा या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाने त्यांना निवडून दिलेले, त्यांच्या हातून झालेली चूक येणाऱ्या निवडणुकीत इथली जनता निश्चितपणे दुरुस्त करेल. यातलेच विरोधी पक्षाचे शिवसेनेचे 2 नेते आपल्याकडे आहेत, 2 जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. काय वाटतं तुम्हाला? भाजपचं म्हणणं आहे की इथल्या उमेदवारांची प्रतिमा चांगली असली तरी कार्यक्षमतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तुम्हाला काय? अगदी बरोबर बोललेत आमचे मित्र पक्षाचे अध्यक्ष शशिकांत वाणी. निश्चितपणे नंदुरबार जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनी जरी विक्रम केला असला, पण नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी कुठल्याच प्रकारचा विक्रम केलेला नाही, असा मी स्पष्टपणे आरोप करू शकतो. सिंचनाचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तापी नदी या नंदुरबार जिल्ह्यातून वाहून जात होती, ती कोणालाही कधी या काँग्रेसवाल्यांना कधीही दिसली नाही. ती माननीय शिवसेना प्रमुखांना दिसली. शिवशाहीच्या राज्यामध्ये तापी नदीवर बॅरेज उभारण्याचं काम शिवसेनेच्या सरकारने केलं आणि ते पाणी आज अडवलं गेलेलं आहे. परंतु त्यानंतर 4.5 वर्षानंतर सत्ता गेल्यानंतर 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे, ते पाणी उचलून सिंचनाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा काम हे करू शकले नाही. हे कसं काय सांगतात आम्ही कामं करतो, चांगले कामं करतो? म्हणजे सिंचनाचा मुद्दा यांनी मांडलेला आहे आणि त्याचबरोबर प्रमुख विरोधी पक्ष असल्यामुळे त्यांनी आधी केलेलं काम काय आणि काय राहून गेलं ह्या त्रुटी पण सांगतायत.
पण जसं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे तसंच सत्ताधारी काँग्रेसचे मित्रपक्ष आपल्याबरोबर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. आपण त्यांना विचारू, तुमच्या दृष्टीने या निवडणुकीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल? या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर बेरोजगारी, चौफेर विकास आणि उद्योग व्यवसायांना चालना मिळण्याच्या दृष्टिकोनातून कारखानदारी उभी करणं हा एक त्या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. ही एक सगळ्यात चांगली गोष्ट या ठिकाणी दिसली आहे की भलेही नंदुरबारला दुर्गम जिल्हा म्हणून ओळखलं जातं किंवा इथल्या लोकसभा मतदारसंघाबद्दलही हे सगळे जे पक्ष आहेत ते आपापल्या पक्षाची भूमिका जरी घेत असले तरीसुद्धा विरोधात जात असताना सुद्धा त्यांच्या दृष्टीने जिल्ह्याचा विकास, मतदारसंघाचा विकास हाच प्रामुख्याने निवडणुकीचा मुद्दा असेल. ही अगदी एक चांगली गोष्ट या निमित्ताने म्हणता येईल. आणि त्यामुळं इथल्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, जिल्ह्यातल्या लोकांच्या किंवा लोकसभा मतदारसंघातल्या या सगळ्या लोकांच्या अपेक्षा किती पूर्ण होतात ते पुढच्या काही दिवसात दिसेलच.